नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीन वार. तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की तलाठी भरती 2022 बाबत. तर बघा मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात संपूर्ण स्टडी प्लॅन आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते तलाठी भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता काय असते याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर शारीरिक जी काही पात्रता आहे ती काय लागते तलाठी भरतीसाठी त्याची माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, तलाठी भरतीसाठीचा अभ्यासक्रम काय असतो, कशा पद्धतीचा असतो याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यानंतर पाहू शकता बघा, वयाची अट काय असते तलाठी भरती करण्यासाठी याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यानंतर बढती म्हणजेच पदोन्नती प्रमोशन कसे असते, कसे होते याची माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर लेखी परीक्षा कशी असते किंवा कशा प्रकारे असते याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी तलाठी भरती संदर्भाची पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता राहणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला या ठिकाणी देतो, खात्री देतो. याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तलाठी भरती करण्यासंदर्भात संपूर्ण महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअरली कळून जाईल. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या. व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळेल. त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करा. बाजूला बेल आयकॉन ते तिला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. कुठल्याही पद्धतीचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाहीये. तर बघा मित्रांनो, तलाठी भरती प्रक्रियेसंदर्भाची संपूर्ण जी काही अपडेट्स आहेत ते आपण ती पाहणारच आहोत. परंतु त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना बघा. तर बघा मित्रांनो, महत्त्वाची सूचना अशा पद्धतीची, तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर पाहायला मिळतो बघा, 9156779808. हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या नावानं सेव्ह करायचा आहे. व्हॉट्सअपवर अशा पद्धतीचा हाय मेसेज पाठवायचा आहे. लगेचच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे. त्यावर मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्रातील ज्या काही सरळ सेवेच्या भरती प्रक्रिया आहेत, जसं की तलाठी भरती, वन विभाग भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य विभाग भरती, पोलीस भरती, या संपूर्ण भरती प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण देशभरातील ज्या नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते. फक्त आणि फक्त तुम्हाला 9156779808 हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे, दररोज नवीन या नावानं, आणि व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवायचा आहे. किंवा मग हा व्हिडिओ इथेच थांबवा, लगेच या नंबरचा स्क्रीनशॉट काढा, व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा, तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे. आता तलाठी भरती प्रक्रियेसंदर्भाची संपूर्ण माहिती डिटेल वाईज पाहूया. तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. तुम्ही पाहू शकता बघा, तलाठी भरतीची संपूर्ण माहिती. यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता पाहायला मिळेल, शारीरिक पात्रता काय लागते ते पाहायला मिळेल, वयाची अट पाहायला मिळणार आहे, अभ्यासक्रम पाहायला मिळणार आहे, नंतर लेखी परीक्षेचा दर्जा काय असतो ते पाहायला मिळेल. त्याचबरोबर पदोन्नती म्हणजेच प्रमोशनची सुद्धा माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर बघा, तलाठी भरती संदर्भाची संपूर्ण जे काही स्टडी प्लॅन आहे तो दररोज नवीन या चॅनलमार्फत तुम्हाला दिला जातोय. संपूर्ण माहिती काय, टार्गेट आपलं काय असणार आहे, तर तलाठी भरती टार्गेट आहे. यामध्ये पाहू शकता बघा, शैक्षणिक पात्रतामध्ये तुम्हाला काय लागत असतं. तर पाहू शकता बघा, शैक्षणिक पात्रता, जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करण्याकामी जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी, म्हणजेच ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध होईल, ही 2019 मी घेतलेलं आहे, परंतु ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध होईल कोणत्याही वर्षी असो त्या दिवशी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे. यामध्ये कुठली शैक्षणिक पात्रता पाहिजे, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा तुम्ही पदवीधर असावा, कोणत्याही शाखेतून तुम्ही त्या ठिकाणी पदवीधर असायला हवे, म्हणजेच ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे. तुम्ही आर्ट्समधून असाल, कॉमर्समधून असाल किंवा मग सायन्समधून असाल, त्याचा फरक नाही, कोणत्याही शाखेतून तुम्ही त्या ठिकाणी विद्यापीठाचा पदवीधर तुम्हाला असायला हवा, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर पुढे आहे बघा, संगणकाची जी काही अर्हता आहे, म्हणजेच MSCIT असेल, CCC असेल, ते तुम्हाला तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. नसेल तर तुमच्यासाठी 2 वर्षांचा कालावधी त्या ठिकाणी असतो. ड्युटीवर जॉईन झाल्यानंतर 2 वर्षांच्या कालावधीमध्ये तुम्हाला संगणक प्रमाणपत्र त्या ठिकाणी द्यावं लागत असतं. मराठी भाषेच्या बाबतीत मराठी भाषेचे ज्ञान त्या ठिकाणी आवश्यक असावं लागतं. जे काही तुमची माध्यमिक शालांत परीक्षा असेल त्यामध्ये तुमची मराठी किंवा मग हिंदी भाषा त्या ठिकाणी असायला पाहिजे. नसेल तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला जी काही मंडळाची परीक्षा आहे ती उत्तीर्ण व्हावी लागते, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. खेळाडू उमेदवारांसाठी शैक्षणिक अर्हता अशा पद्धतीची आहे. जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज सादर करणाऱ्या खेळाडू उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे अर्हता धारण करणे आवश्यक आहे. एकतर म्हणजे खेळाडू हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याला मराठी भाषेचे ज्ञान असावे. खेळाडूने सदर पदासाठी सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार आवश्यक असलेली किमान शैक्षणिक व इतर अर्हता प्राप्त केलेली असावी. खेळाडू आरक्षणाबाबत क्रीडाविषयक अर्हता ही शासन निर्णय दिनांक 1 जुलै 2016 तसेच शासन शुद्धीपत्रक दिनांक 10 ऑक्टोबर 2017 नुसार ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर पुढे पाहू शकता बघा, माजी सैनिकांच्या बाबतीतची अर्हता काय आहे, तर पदवी परीक्षा ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC म्हणजेच 10वी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात. अशा पद्धतीची माजी सैनिकांच्या बाबतीत शैक्षणिक पात्रता आहे. शारीरिक पात्रतेच्या बाबतीत बघा, शारीरिक पात्रता कुठल्याही पद्धतीची या ठिकाणी लागत नाही.
नाही, तुमची हाईट इतकी पाहिजे, उंची पाहिजे किंवा मग इतकं ग्राउंड पाहिजे, अशा पद्धतीची कुठल्याही पद्धतीची शारीरिक पात्रता तलाठी पदासाठी लागत नाही. कुठल्याही पद्धतीची शारीरिक पात्रता तलाठी पदासाठी लागत नाहीये. त्यानंतर पुढे आहे वयाची अट. तर बघा वयाची अट संपूर्ण प्रवर्गासाठी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता वयाची अट काय आहे, वयोमर्यादा. तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे 18 ते 38 वर्षांपर्यंतची वयाची अट खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागणार आहे. म्हणजेच जे उमेदवार जनरलमध्ये आहेत, ओपनमध्ये, त्या उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षांपर्यंतची वयाची अट असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी मग SC ST OBC प्रवर्गासाठी या ठिकाणी पाहू शकता बघा 18 ते 43 वर्षांपेक्षा जास्त वयाची अट वय जे आहे ते नसावे मागासवर्गीय उमेदवारांसाठी. त्यानंतर पाहू शकता बघा तथापि उन्नत व प्रगत गटामध्ये म्हणजेच नॉन क्रिमिलियर मध्ये मोडणाऱ्या विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, भजबर का विमुक्त मागास प्रवर्ग नंतर इतर मागासवर्ग SEBC आणि EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही. त्यानंतर पुढे आहे पदवीधारक किंवा पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी दिनांक 2 जानेवारी 2019 मधील तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादा ही 55 वर्षांपर्यंत राहणार आहे अंशकालीन उमेदवारांसाठी. त्यानंतर पाहू शकता स्वातंत्र्य सैनिकांच्या बाबतीत अशा पद्धतीची आहे कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षांपर्यंतची असणार आहे स्वातंत्र्य सैनिकांच्या बाबतीत. त्यानंतर पुढे आहे खेळाडू उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर बघा सदर पदासाठी असलेल्या विहित वयोमर्यादात 5 वर्षांपर्यंतची वयाची अट शिथिल करण्यात येईल. तथापि उच्चतम वयोमर्यादा ही 43 वर्षे इतकी राहणार आहे खेळाडू उमेदवारांसाठी. अपंग उमेदवारांसाठीची वयाची मर्यादा राहणार आहे. पाहू शकता बघा उच्चतम वयोमर्यादा सरसकट 45 वर्षे इतकी राहील. तथापि अपंग प्रवर्गातील उमेदवारांचे किमान अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे 40% असल्याबाबतचे स्थायी वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला त्या ठिकाणी वयाची सूट मिळणार आहे. प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा जी आहे मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा ही 45 वर्ष असेल. त्याचबरोबर इतर उमेदवारांसाठी सुद्धा 45 वर्ष इतकी वयोमर्यादा राहणार आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठीची वयाची मर्यादा अशा पद्धतीची आहे बघा सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी राहील. तसेच अपंग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षांपर्यंतची राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी संपूर्ण वयाची मर्यादा आपण पाहिलेली वेगवेगळ्या प्रवर्गासाठी भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, त्याचबरोबर खेळाडू असतील, अपंग असतील सर्वांसाठी. त्यानंतर अभ्यासक्रम काय असतो तर बघा अभ्यासक्रम अशा पद्धतीचा असतो परीक्षेसाठीचा. ही 2019च्या भरतीतील माहिती आहे. यामध्ये काही अपडेट होऊ शकतं परंतु 2019 पर्यंतची अशीच माहिती होती. परीक्षेचे स्वरूप असं आहे बघा पदाचे नाव आहे तलाठी. प्रश्न पाहू शकता मराठीसाठी 25 प्रश्न असतील, इंग्रजीसाठी 25 प्रश्न असतील, सामान्य ज्ञानसाठी 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी किंवा अंकगणितसाठी 25 प्रश्न असे एकूण मिळून तुमचे 100 प्रश्नांची परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पाहू शकता बघा 25 प्रश्न म्हणजे एका प्रश्नासाठी 2 गुण असतात. त्यानुसार 25 प्रश्नासाठी 50 गुण असतील. त्यामुळे 100 गुणांची जर तुमची परीक्षा असेल तर तुम्हाला 200 गुण त्या ठिकाणी मिळणार आहे. 100 प्रश्नांची परीक्षा 200 गुणांची परीक्षा ही असणार आहे. एकूण पाहू शकता 100 प्रश्न आणि 200 गुणांची परीक्षा तलाठी भरतीसाठी होत असते. 2019 पर्यंत होती. परंतु आता 2 कंपन्या निवडण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आहे एक IBPS आणि एक आहे TCS. या दोनही कंपन्यांपैकी कुठल्याही एका कंपनीमार्फत तुमची परीक्षा घेतली जाईल आणि IBPS मार्फत घेतली गेली तर IBPS पॅटर्ननुसार परीक्षा होईल. TCS मार्फत घेतली गेली तर TCS पॅटर्ननुसार परीक्षा होणार आहे. येणारी जाहिरात त्याची संपूर्ण माहिती आपल्याला क्लिअरली पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पुढे आहे लेखी परीक्षेचा दर्जा. तर लेखी परीक्षेचा दर्जा कशा पद्धतीचा असतो पाहू शकता बघा परीक्षेचे स्वरूप. लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील म्हणजेच MCQ टाईप असतील, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील. प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील. तलाठी पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांसाठी तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील. परंतु मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजेच इयत्ता 12वीच्या दर्जाचा समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. तर बघा परीक्षेचा दर्जा सुद्धा तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्यानंतर पुढे पाहू शकता बघा जो काही शासन निर्णय आहे 2018 मधील त्या तरतुदीनुसार या पदाकरता मौखिक परीक्षा मुलाखत घेण्यात येणार नाहीये, मुलाखत होणार नाहीये. त्यानंतर उमेदवारांची निवड सूची जी आहे ती तयार करण्यासाठी शासन परिपत्रक आहे त्यानुसार कारवाई करण्यात येईल. त्यानंतर पुढे पाहू शकता बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं परीक्षेचा निकाल कशा पद्धतीने होईल तर बघा जो काही निकष आहे तर त्या निकषांच्या आधारे क्रमवार तो जो काही निकाल आहे तो जाहीर केला जाणार आहे. बढती आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे प्रमोशन. तर बघा तलाठी पदासाठीची प्रमोशन कशा पद्धतीने होतं याची माहिती पाहणार आहोत. तर पाहू शकता
तलाठी गटकचं हे पद असणार आहे। या पदावर तुम्ही रुजू झाल्यानंतर तुम्ही मंडळ अधिकारी होतात, गटकचं जे हे पद असतं। त्यानंतर तुम्ही नायब तहसीलदार होतात, नायब तहसीलदार झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तहसीलदार त्या ठिकाणी होतात पदोन्नतीने, बरं का, पदोन्नती होत जाते आणि त्यानंतर तुमची पदोन्नतीने तुम्ही या ठिकाणी ह्या पदावर पोहोचतात। त्यानंतर तुम्ही प्रांताधिकारी सुद्धा होऊ शकतात, प्रांताधिकारी झाल्यानंतर तुम्ही उपजिल्हाधिकारी होऊ शकतात। त्याचबरोबर इंटरनल परीक्षा असतात, त्या परीक्षा दिल्यानंतर सुद्धा तुमची पदोन्नती त्या ठिकाणी होत असते। त्या परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालात की तुम्ही या पदावर रुजू होऊ शकता, उपजिल्हाधिकारी होऊ शकतात, त्याचबरोबर जिल्हाधिकारी सुद्धा तुम्ही होऊ शकतात। तर अशा पद्धतीने तलाठी पदावर रुजू झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे किंवा इंटरनली एक्झाम देऊन पदोन्नतीने तुम्ही जिल्हाधिकारी सुद्धा डायरेक्टली त्या ठिकाणी होऊ शकतात। तर अशा पद्धतीने तलाठी भरती प्रक्रियेसंदर्भाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। शैक्षणिक पात्रता सुद्धा संपूर्ण पाहिलेली आहे, वयाची अट पाहिलेली आहे, त्याचबरोबर अभ्यासक्रम कसा असतो याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि मी खात्री दिली की तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठलाही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता राहणार नाही आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा विद्यार्थ्यांपर्यंत, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती कळून जाईल। फक्त ग्रॅज्युएशन तुमचं असायला हवं तर तुम्ही अर्ज करू शकता। तलाठी हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे, संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच पद्धतीची संपूर्ण माहिती तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।